दिवाळी स्पेशल मध्ये आजची आपली रेसिपी आहे ही. अहो, ही खारी नाहीये. दिवाळीच्या सिरीज मध्ये खारी कशी दाखवेल बरं? ही आहे करंजी. तुम्ही बघू शकता, खूप सगळे लेयर्स असणारी ही करंजी आहे. अगदी परफेक्ट अशी रेसिपी आज तुमच्या बरोबर शेअर होणार आहे. तर त्याच्यामुळे काही वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूयात. करंजीसाठी आपण 2 कप मैदा घेत आहोत, चिमटभर मीठ. आता आपल्याला याच्यामध्ये मोहन टाकायचंय कडकडीत गरम तेलाचं. तुम्ही चमचा बघू शकता. रेग्युलर पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना, तो चमचा आपण घेतलाय आणि आपल्याला 4 चमचे हे तेल घ्यायचंय. छान कडकडीत असं हे गरम करून घ्यायचं. कडकडीत असं हे तेल आपण या मैद्यामध्ये ओतून घेऊयात. सुरुवातीला हे चमच्यानं असं एकत्रित करून घ्यायचं. आपल्या करंजीला छान असे लेयर्स येण्यासाठी मैद्याला व्यवस्थित असं मोहन लागणं खूप गरजेचं आहे. मोहन जर व्यवस्थित लागलं तर हा मैदा हलका होतो. तर त्याच्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची आहे. एक 5 ते 6 मिनिट कंटिन्युअसली आपल्याला हे अशा पद्धतीनं चोळत राहायचंय. मोहन चोळून झालेलं आहे. तुम्ही आता हा मैदा बघू शकता. अशा पद्धतीनं याचा मुटका तयार होतो, म्हणजेच आपलं मोहन व्यवस्थित असं लागलं गेलेलं. आता आपल्याला हे मळून घ्यायचंय. मळत असताना तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता किंवा माझ्याप्रमाणे दूध सुद्धा वापरू शकता. दूध नॉर्मल घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरवरचं. जशी आवश्यकता लागेल तसं हे आपल्याला वापरायचंय. हे पीठ मळण्यासाठी आहे ना, ठराविक असं दुधाचं प्रमाण नाहीच आहे. तुमचा मैदा कशा पद्धतीचा आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं की तुम्हाला दूध किती लागणार आहे ते. पीठ मळून झालंय आणि इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं खूप जास्त घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यावं लागतं. तरच मग त्याचे जे लेयर्स आहेत किंवा पदरं आहेत ना, ते छान असे सुटतात. आणि अशा पद्धतीचं पीठ मळण्यासाठी आपण ही जी वाटी घेतली होती ना, त्यातलं एवढं दूध आपल्याला लागलेलं आहे. साधारण 4 ते 5 चमचे दूध शिल्लक राहिले. हा गोळा आता आपण एका सुती आणि ओल्या रुमालानं झाकून ठेवणार आहोत 5 ते 10 मिनिट. पीठ मळून भिजत आहे तोपर्यंत आता आपल्याला सारण करायचंय. आता हे सारण आपण स्पेशल असं खव्याचं करणार आहोत. डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे पाऊण वाटी. तुम्ही 1 वाटीही घेऊ शकता, काही हरकत नाही, तुमची चॉईस आहे. आणि जर हे डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे नसेल ना, तर रेग्युलर आपलं जे खोबरं आहे ते सुद्धा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा खिसून घेऊ शकता. हे खोबरं आपल्याला अगदी हलकं असं भाजून घ्यायचं. आता बघा ना, जे बेकरीचे पदार्थ असतात ना, त्या पदार्थांना कंपल्सरी तुम्हाला मेजरिंगचे कप लागतात, वजन काटा लागतो. पण हे जे पदार्थ आपण पिढ्यानपिढ्या बघत आलेलो आहोत, खात आलेलो आहोत, करत आलेलो आहोत, आईला मदत केलीये, कधी सासूबाईंना मदत केलीये, तर ह्या पदार्थांसाठी आपल्याला मेजरिंगचे कप किंवा वजन काटा प्रत्येक वेळेस घेऊन बसावंच असं काहीच नसतं. बरेचसे पदार्थ हे ढोबळ मानानं सुद्धा असतात. इथं बघा ना, मी पाऊण वाटी का घेतलं माहितीये का? कारण की माझ्याकडे तेवढंच भरलं. इतर रेसिपीजच्या नादामध्ये ना, आजचं मटेरियल आणायचं राहिलं, मग एवढं वाटी भरलं. तर मी ह्याच वाटीच्या प्रमाणाने आता सगळं करणार आहे. 1 वाटी जरी घेतली असती तरी काहीच हरकत नव्हतं. तुम्ही करू शकता तसं. काढून घेऊया. रवा घेत आहोत अर्धा वाटी. आता रवा आहे ना, थोडासा कमीच घ्यायचा बरं का खोबऱ्यापेक्षा. कशामुळे? कारण की आहे ना, रव्याची जी टेस्ट आहे ना, ती थोडीशी अशी रवाळ रवाळ लागते या करंजीमध्ये. सारणाचा जर तुम्हाला रिचपणा वाढवायचा असेल तर तुम्ही रवा थोडासा कमी घ्या आणि त्याच्या जागी डेसिकेटेड कोकोनट घ्या जास्त. आणि इथे मी खारकेची पूड वापरलेली नाहीये, पण तुम्ही आवर्जून वापरू शकता जर तुमच्याकडे असेल तर. कारण की खारकीच्या पुड्यामुळे सुद्धा छान अशी चव येते सारणाला. रवा भाजत असताना याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घ्यायचं. रवा सुद्धा खमंग असा भाजलाय, काढून घ्यायचा. खवा घेत आहोत अर्धी वाटी. आता हे आपण तिन्ही एकत्र करून घेऊयात. आणि आपल्याला आता हे सगळंच गरम आहे, तर पूर्णपणे नॉर्मल करून घ्यायचंय. सारण थंड करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे पिठी साखर. तर इथं मी पाऊण वाटी घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 1 वाटी सुद्धा घेऊ शकता. याच्यामध्ये टाकून घ्यायची. त्याचबरोबर विलायचीची पूड. विलायचीची पूड मात्र कंपल्सरी टाकायची. सारणामध्ये मी ड्रायफ्रुट्स टाकत नाहीये. जर तुम्हाला टाकायचे असतील ना, तर असे मिक्सरला फिरवून घ्यायचे, मग टाकायचे. नाहीतर काय होतं, एखादा तुकडा जर करंजीच्या वरच्या लेअरला लागला तर ती करंजी फुटू शकते. तर त्याच्यामुळे मिक्सरला फिरवून घेऊन तुम्ही टाकू शकता. सारण तयार झालं. आपण साठा तयार करतो. हा साठा तयार करण्यासाठी आपल्याला असं घट्टसर असं तूप लागतं. पातळ तूप घ्यायचं नाही. आणि आता याचं प्रमाण कसं आहे माहितीये का? इथं मी 2 चमचे तूप घेतलेले, मोठे चमचे भरून तूप घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकतोय 2 मोठे चमचे.
त्याचबरोबर कॉर्नफ्लोअर 4 चमचे, आणि हे छान असं आता आपल्याला फेटून घ्यायचंय. फेटून घेतल्यानंतर हा आपला तयार होतो साठा. करंजी करत असताना हा आपल्याला वापरायचा आहे. एवढ्या वेळेत आपलं पीठ सुद्धा छान असं भिजलेलं आहे. परत एकदा याला हाताने छान असं मऊ करून घ्यायचं. आता इथे मी असे 5 उंडे तयार करून घेत आहे. होता येईल तेवढे ना सेम आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे, कारण की आपल्याला याच्या चपात्या लाटायच्या, ज्या की सारख्या येणं गरजेचं आहे. पिठावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की किती घट्टसर असं हे पीठ आपण मळलेलं आहे. अशा पद्धतीनं हे मी उंडे करून घेतलेले आहेत. आणि केलेले उंडे काय करायचं, असं हे जो आपला सुती रुमाल आहे ना पहिला, त्याच्याच खाली ठेवायचे आणि एक एक करून चपाती लाटून घ्यायची. आता ही चपाती लाटत असताना आपल्याला पिठीची किंवा तेलाची आवश्यकता लागत नाही. अशाच पद्धतीनं हे लाटता येते. अजिबात लाटण्याला चिटकत नाहीये. आणि होता येईल तेवढी पातळ लाटायची. चपाती लाटून झालीये आणि तुम्ही बघू शकता अतिशय पातळ अशी ही चपाती मी लाटून घेतली आहे. तुम्हाला माझा हात सुद्धा दिसत असेल. आता या चपातीवरती आपल्याला हा साठा लावून घ्यायचा. हाताने व्यवस्थित असा हा पसरवून घ्यायचा. काय ना, हे पीठ घट्ट असतं तर त्याच्यामुळे तुम्हाला असं हे जाणवेल की गोल गरगरीत अशी आलेली नाहीये, कारण की आपलं लक्ष जास्त पातळ चपाती लाटण्याकडे राहतं. तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. साठा असा सगळीकडनं एकसारखा पसरवून घ्यायचा. सेम तशाच पद्धतीनं ही दुसरी देखील चपाती लाटून घेतली आहे. याच्यावरती ठेवून घेऊया आणि याला सुद्धा वरनं साठा लावून घ्यायचा. तिसरी चपाती, चौथी चपाती आणि सगळ्यात शेवटची ही 5वी चपाती. एखादी चपाती जर थोडीशी अशी कमी अधिक लाटण्यात आली ना, तर अशा पद्धतीनं ही ओढून घ्यायची. ती बरोबर ऍडजस्ट होते, कारण की मैदा आहे तर त्याच्यामुळे तो लांबतो. सगळ्यात शेवटच्या चपातीला सुद्धा आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे. आता याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. रोल करत असताना रोलच्या आतमध्ये हवा म्हणजेच गॅप नाही राहिला पाहिजे. छान दाबून दाबून हा रोल करून घ्यायचा. हे असं तुम्ही प्रत्येक वेळेस दाबून घ्यायचं. आता हे सगळ्यात शेवटचं जे आहे की नाही, ते व्यवस्थित असं चिटकलं पाहिजे. हे असं करायचं आणि हाताने दाबून सुद्धा आपण हे असं पसरवून घेऊ शकतो किंवा मोठं करून घेऊ शकतो. तुम्हाला ज्या साईजचे हवेत त्या साईजचे असे याचे गोळे कट करून घ्यायचे. हे तयार झालेले गोळे सुद्धा आपल्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचे, कारण की लगेच मग हे कोरडं पडतं. लेयर्स पडण्यासाठी इथनं पुढची प्रोसेस खूप जास्त महत्वाची. ही लाटी आहे अशी ठेवायची, हाताने थोडीशी प्रेस करायची. अशी तिरकी गेली ना तरी चालते, म्हणजे इकडच्या लेयर्स इकडे येतात, इकडच्या लेयर्स अशा खाली येतात. हे असं दाबून घ्यायचं आणि हे असंच लाटायचं. खूप जास्त एकदम त्याला प्रेस करायचं नाही. हलक्या हलक्या हाताने ही लाटी लाटून घ्यायची. आता ही सफिशियंट आहे एवढी, खूप जास्त ही मोठी लाटायची नाही. आणि रेग्युलर आपली जी करंजी असते त्याच्यामध्ये सारण जास्त भरलं जातं, पण याच्यामध्ये थोडंसं त्या मानानं कमी भरायचं. दूध लावून घ्यायचं किंवा तुम्ही पाणी पण वापरू शकता आणि व्यवस्थित असं हे आपल्याला पॅक करून घ्यायचं. जिथं आपण सारण भरलंय ना त्याच्या जवळच्या कडा अशा दाबायच्या. इथं वरती हे नाही जास्त दाबायचं, ह्याच्या आतमधला भाग दाबायचा, म्हणजे सारण बाहेर येणार नाही. आणि इथं जर तुम्ही दाबलं ना तर ह्याच्या जे पदर मोकळे होणार आहे ना त्याच्यावरती थोडासा परिणाम होऊ शकतो. म्हणून आतल्या साईडला दाबून घ्यायचं आणि सारण लॉक करायचं.
पहिली करंजी अशी तयार करून झालेली आहे. तळणार आपण नंतर एकदम 4-5 जेव्हा तयार होतील ना तेव्हा तळणार आहोत. ही साईडला ठेवते. आता सेम मगाशी सांगितल्याप्रमाणेच ही सुद्धा आपल्याला ओल्या रुमालाखालीच झाकून ठेवायची. दुसरी काढून घेते आणि सेम अशाच पद्धतीने करते. हवं तर परत एकदा सांगते, ही आहे ना लाटी अशी थोडीशी तिरकी करायची बरं का, म्हणजे ह्याचे पदर इकडं त्याचे पदर तिकडं असे. आणि मगाच्याच प्रमाणे परत एकदा ही लाटून घ्यायची. तेल गरम झालंय तरीही सुरुवातीच्या बॅच मध्ये ना आपण खूप जास्त करंजा नाहीच सोडणार. अगदी 2च करंजा याच्यामध्ये सोडून घ्यायच्या. आणि तेलाचं टेम्परेचर सुद्धा तुम्ही बघू शकता. खूप जास्त कडकडीत असं हे आपल्याला गरम करायचं नाहीये. कडकडीत जर सुरुवातीलाच हे तेल गरम असेल ना तर आपल्या करंजा काय होणार, वरनं तळणार, त्याला लेअर सुटणार नाहीत आणि आतनं साईडनं थोड्याशा त्या कच्च्या राहतील. तर त्याच्यामुळे आता लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या. इथे तुम्ही लेयर्स बघू शकता. खूप सगळ्या लेयर्स याला तयार झालेल्या आहेत. तरी आहे ना तळताना खूप जास्त गडबड करायची नाही, कारण की आपण एकावरती एक खूप सगळ्या चपात्या ठेवलेल्या आहेत. तर आतमध्ये पर्यंत ती तळली गेली पाहिजे. छान असा रंग आलेला आहे. अगदी जशी खारी असते ना तशी आपली ही करंजी झालेली आहे. काढून घेऊयात. याला खूप सगळ्या लेयर्स येतात तर त्याच्यामुळे तेल आतमध्ये जाण्याची शक्यता असते. तर ह्या उलट्या करून ठेवायच्या. ही कशी झाली आहे उलटी, तसे हे अशा उलट्या करून ठेवायच्या, म्हणजे अजिबात याच्यामध्ये तेल राहत नाही. पूर्णपणे तेल सगळं खाली उतरतं. पहिली बॅच झाली आहे. आता परत आपण दुसरी सोडून घेतोय. खूप जास्त एकदम करून ठेवायच्या नाही, खूप जास्त एकदम तळायलाही टाकायच्या नाही. मोजक्या करायच्या आणि तेवढ्याच तळायच्या. खारी तरी ह्याच्यापेक्षा काय वेगळी असते सांगा बरं. ह्याच्या आतमध्ये जर मी सारण नसतं भरलं तर ही एक दुसरी खारीच तयार झाली आहे. आपल्या सगळ्या करंजा करून तयार झाल्यात. तुम्ही इथं बघू शकता आपण 2 बॅच मध्ये ह्या करून घेतलेल्यात आणि तळून पण घेतलेल्यात. तर ज्या वेळेस आपली पहिली बॅच तळून होती ना तर त्यावेळेस अशा वेळेस निथळायला ठेवली होती आणि निथळल्यानंतर ती बाजूला काढून घ्यायची आणि दुसरी बॅच निथळायला ठेवायची. तर इथं तुम्ही बघू शकता पहिली बॅच अतिशय कोरड्या अशा पद्धतीची ती झालेली आहे. अजिबात त्याच्यामध्ये तेल राहिलेलं नाहीये. आता तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर, पण याच्यामध्ये अजिबात तेल राहत नाही. तुम्ही बघू शकता इथं तुमच्या समोरच ह्या करंजा आहेत आणि याच्या लेयर्स तुम्ही बघू शकता. अप्रतिम अशा पद्धतीची आपली करंजी तयार झालेली आहे. मी 5 चपात्या तयार केल्यात, त्याच्याऐवजी तुम्ही 3 चपात्याची सुद्धा करू शकता. फरक एवढाच आहे की माझ्या जशा लेयर्स आलेल्या आहेत तशा येणार नाही, थोड्याशा कमी येतील. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण इतर दिवाळीचे जे पदार्थ करतो ना त्याचं कसं असतं, जेवढा वेळ देतो त्या तुलनेनं त्याच्यामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात पदार्थ सुद्धा तयार होतो. पण या करंजीचं तसं नाहीये. जर तुम्हाला खरंच हाऊस असेल ना की बाबा दिवाळीचा सण आहे आणि छान आपल्या स्वतःच्या हातानं अट्टहासानं काहीतरी घरातल्यांसाठी करायचंय, तरच तुम्ही ही करंजी करायला घेऊ शकता. कारण की जेवढा तुम्ही ह्याला वेळ देताल ना त्या मानानं त्या तुलनेनं थोडाशा कमी प्रमाणात हा पदार्थ तयार होतो, पण खाण्यासाठी मात्र भन्नाट असा हा लागतो.